महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता। राजकीय कट्टाच्या निवडणूकपूर्व अंदाजामध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत। महाराष्ट्रात महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार येण्याची शक्यता राजकीय कट्टा या सोशल मीडिया वृत्तवाहिनीने केलेल्या निरीक्षणामध्ये दिसून आली आहे। मात्र लाडकी बहीण योजनेचा जर इफेक्ट महिला मतदारांमध्ये दिसून आला तर हे निकाल उलटे होण्याची शक्यता देखील त्यांनी सांगितली आहे। राजकीय कट्टाचा निवडणूकपूर्व अंदाज यामध्ये काँग्रेस पक्षाला 55 ते 65, शिवसेना ठाकरे गटाला 45 ते 55, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 55 ते 65 अशा एकूण 155 ते 165 जागी महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे। तर महायुतीला 115 ते 125 जागा मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये भाजपला 65 ते 75, शिवसेना शिंदे गटाला 35 ते 45, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20 ते 30 व अपक्ष व इतर छोटे पक्ष यांना किमान 8 व जास्तीत जास्त 20 जागा मिळतील असाही अंदाज वर्तवला आहे। राजकीय कट्टाने लोकसभेला देखील निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त केले होते आणि अनेक राज्यातील दिग्गज वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या निकालाच्या अगदी उलट मात्र राजकीय कट्टाच्या अंदाजाशी मिळते जुळते अंदाज हे लोकसभा निवडणुकीचे आले होते। त्यासोबतच 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील राजकीय कट्टाचा अंदाज तंतोतंत जुळला होता। त्यामुळे या अंदाजाकडे देखील विश्वसनीय म्हणून पाहिलं जात आहे। राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्ता स्थापन करून राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये मोठा ठरण्याची शक्यता आहे। मात्र काँग्रेस देखील महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ आहे। तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवून तो मोठा भाऊ ठरेल असाही अंदाज वर्तवला आहे। शिंदे सरकारने अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडून देखील मतदारांमध्ये या घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केल्याचा प्रचार करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे। मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, राज्यात झालेली पक्षफोड, अनितीने बनवलेले सरकार, शेतमालाला नसलेला भाव, गुंडगिरी, दहशत अशा अनेक मुद्द्यांचा तोटा महायुतीला झालेला दिसून येतो। तर महाविकास आघाडीतील शरद पवार व उद्धव ठाकरे यांना सामान्य मतदारांची पक्षफोडीबद्दल असणारी सहानुभूती, एक गट्टा मुस्लिम मते, 60% जास्त मराठा मते, शरद पवारांचे महाविकास आघाडीला असलेलं आश्वासक नेतृत्व यामुळे महाविकास आघाडी ही सत्तेत येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मतदारांमध्ये काम करणारा माणूस अशी भावना असली तरी भाजप सोबत असणे हा त्यांचा मायनस पॉइंट दिसून येत आहे। सामान्य माणूस म्हणून मुख्यमंत्री आपली प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झाल्याचं देखील दिसून आलं आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मुख्यमंत्री यांच्याबद्दल आपुलकी दिसून आली। मात्र सत्तेसाठी काहीही हे भारतीय जनता पार्टी करते हा संदेश यामुळे या गोष्टीचा फटका शिंदेंना देखील बसणार असल्याची चर्चा आहे। महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंत्र्यांचा देखील पराभव होऊ शकतो अशी देखील शक्यता या निवडणूक अंदाजामध्ये वर्तवण्यात आली आहे। आपल्याला या अंदाजाबद्दल काय वाटतं ते देखील आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता। तसेच आमचा हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।